पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आओ थांबा, मी बोलतेय काहीतरी। आओ ऐका की सफारी। ढोबळे साहेब। काय म्हणली? ढोबळे साहेब। संकल्प म्हणलीस तरी चालेल। नाही नाही नको, तुम्ही एवढे मोठे सरकारी अधिकारी आहात आणि तुम्हाला संकल्प म्हणायचं वे? ढोबळे साहेबच बरे। एक मिनिट, तुम्ही असं ताटावरनं उठून कशाला आलात? तुला काय वाटलं मी काय नुसता जेवायला येतोय घरी? जेवायच्या निमित्ताने तुला भेटताय म्हणून येतो ना। पण तूच गायब असतीस। तुला मला टाळायचं असेल तर मग कशाला येऊन तोय घरी? मी कशाला टाळू तुम्हाला? तुम्ही अशी गैरसमज नका करून घेऊ। ते सगळं जाऊ द्या, तुम्ही असं ताटावरनं कशाला उठून आलात? हा अहो, ताट वाढलं होतं ना तुमचं, म्हणजे आम्ही एवढ्या मेहनतीने तुमच्यासाठी स्वयंपाक बनवतोय, म्हणजे ती सगळी मेहनत वाया। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न वाया चाललंय। तुम्हाला माहिती आहे ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं। मग एवढं सगळं कळतंय, मग मी जेवायला घरी आल्यावर तू फक्त सोबत असावी एवढीच माझी इच्छा आहे ना। हे कसं काय नाही कळत बरं? ते बघू आपण, तुम्ही आधी घरी चला, आणि तुम्हाला जेवायचं नसेल तर मी ते सगळं डब्यात बांधून देते, पण अन्न वाया घालू नका बघा। आता तू सोबत आहेस म्हणून येतो मी, पण जेवताना तू सोबत बस बरं का माझ्या। बरं चला की आधी घरी, मग बघू। तुम्ही चला आधी, चला। ते जेवताना फक्त तू सोबत पाहिजेस ना, मग तू नसल्यावर कसं काय जेवणार एकटा? मग घरी येऊन काय उपयोगच नाही ना, त्याच्यामुळे मग मी नाही येणार घरी पुन्हा तू नसेल सोबत जेवायला तर। हा अपर्णा, अरे मी बोलताना तिकडे काय करते तू? तिकडे जायचंय ना? हितनगर जवळ आहे, चला। सांगायचं ना, मी गेलो असतो तिकडेच। येऊ दे की अपर्णा। बेटा स्वप्नील, मी तुला आजवर खरंच खूप खालून पाडून बोललो, खूप तुला त्रास दिला, खूप लागेल असं वागलो रे तुला, रूपालीला। सरकार, माझ्या बाबतीत मला कळतंय सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात रे। तो वर बसलाय ना, तो ठरवतो सगळं। मग कधी कधी वाटतं ठेविले अनंत तैसेच। काळजी घ्यायला हवी आता आपण सगळ्यांनीच। सरकार, हे जे काही तुम्ही बोललात ना, खूप छान वाटलं बघा। म्हणजे आधी घरी येऊ वाटायचं नाही, पण आता घरी येऊ वाटेल। काळजी घ्यायची आता। हो, पण सरकार, माझ्या काळजीपेक्षा आता आपण आत्याला दवाखान्यात नेलं पाहिजे। अरे हा, बरं झालं तू आठवण करून दिलीस। खूप खूप योग्य वेळ आठवण करून दिलीस। अरे रूपाली तिला आंघोळ घालत होती ना, बघ जरा आवरलंय का तिचं, आणि जर आवरलं असेल तर तिला पहिल्यांदा खायला घालायला सांग, म्हणजे मग आम्ही दवाखान्यात घेऊन जातो। हो सरकार, मी पण येतो तुमच्या बरोबर दवाखान्यात। तू ये आमच्या बरोबर, पण मला आधी सांग आपली कुठं आहे? कोण? आपल्या बापूंची आपली। ती असेल घरी, मला काय माहिती। तिनं मला म्हटलेलं मला अगदी स्पष्टपणाने आठवतंय बरं का, की सरकारनं माणसांवर नाही, माणसांच्या मनावर राज्य करायचं असतं। वा, अगदी बरोबर बोलत होती आपली, खरंच पोरगी। अरे ती हे सुद्धा बोलली होती की हे आपलं घर म्हणजे जेल आहे, जेल। तिला इथं जर आली ती तर तिला पाहता येईल की हे जेल सुद्धा बदलत चाललंय, ते सुद्धा घर होत चाललंय रे। जा, आपल्याला घेऊन ये। ठीक आहे सरकार, मी येतो घेऊन तिला, तिला पण बरं वाटेल। जा जा। काय आलो? लवकर ये रे, वाट बघतोय। काय जमतंय का? जमतंय, एकदम जोरात, एकदम भारी केलं बघा नाटक। असाच हळूहळू ते आप्पीचा काटा काढायला पाहिजे बघा। निघणार, तिचा काटा निघणार, आणि त्याला कळणार पण नाही। कंप्लेंट दिली होती ना तिनं माझ्या विरुद्ध,
आणि आमच्या पुतण्यानं ती लिहून घेतली होती. आता तीच कंप्लेंट पुढच्या 8 दिवसात स्वतः अर्जुन स्वतःच्या हाताने फाडतोय की नाही तेवढंच बघा. अक्का खरं तर तुमच्या अपर्णाची ना कंप्लेंट करायला पाहिजे. अहो काय झालं आता काय केलं त्यांनी जेवणात काहीतरी माती खाल्लेली दिसते आपल्याला. नाही नाही अक्का, त्याच्यासाठी नाही म्हणत मी. काय अपर्णाने मला आता जेवायला वाढलं आणि माझा सगळा रागच निघून गेला. तिच्यावर कसं चिडणार तेच कळत नाही बघा मला आता. सुषमी काय समजूतदार माणूस आहे ग. माझ्या टायमाला तुला सांगते असं. राहू दे संकल्पराव तुम्हीच सांगा की तिला तिला ऐकून लई बरं वाटेल. आपे ए आपे इकडे ये. काय ग अक्का? संकल्पराव काय म्हणतात बघ. आप्पे आप्पे अर्जुन अर्जुन काय रे? आप्पे चल ना, एक महत्वाचं काम आहे, चल ना लवकर. म्हणजे थांब, काय झालं? आप्पे थांब. अहो मामी लय अर्जंट काम आहे म्हणून घ्यायला आलोय तिला, पटकीने सोडा ना. नाही नाही आता तिला घरातले काम आहे ती नाही येणार. काय काम आलो मी करतो ना, धुणं भांडी लादी फरशी काय असेल सगळं करतो, पण आता सोडा लय अर्जंट काम आहे. आव पण असं काय काम आहे? नाही म्हणजे पाहुणा आल्यात ना. कोण पाहुणं हे? साहेब आले तोय. अहो मामी लय अर्जंट काम आहे म्हणून घ्यायला आलोय ना, लगेच येतो. आप्पे चल ना. अपर्णा अपर्णा नाव आहे तिचं. अपर्णा जा जा, काय म्हणतोय बघ जा. आप्पे कुठं बी जाऊ नको. अहो मामी तिला लगेच आणून सोडतो आणि तुम्ही म्हणताय ना तसं राहिलेली सगळी कामं करतो. काय धुनी भांडी लादी काय असेल सगळं करतो. ए चल ना आप्पे. आप्पे अगं तुम्ही थांबा जरा. अपर्णा तुला जायचंय का? यायचंय का? सुषमी तिला थांब म्हणून सांग बर का. जाऊन देऊ नको सागं. मम्मी मी आलीच जाऊ. चल ग, तुला मग ना सरप्राईज दे. चल चल तू बस. आप्पे झालं खाल्ली तुझ्या पोरीनं माती. नाही ठीक आहे अक्का, काही काम असेल तिचं. कशाचं काम आलंय? मम्मी ए मम्मी अगं दीदी. अरे त्या सरकारने येऊन फोन फोडून गेले, त्याला 2 दिवस तर झाले करे. फारच चांगले मित्र आहेत वाटतं अपर्णा आणि अर्जुन. नाही चांगले, गावाकडं मुला मुलींची एवढी चांगली मैत्री म्हणजे खरंच चांगले. नाही नाही आव तसं काय नाही. ते पोलीस दादा येत असतात आदनमधनं असंच. अक्का मग मी काय खोळा आहे का? नाही नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. जे दिसतंय तेच बोलतोय ना. अहो डोबळे साहेब, अहो खरंच तसं काय नाही. नाही नाही तुमचं बरोबरच आहे की. तुम्ही कसं चुकीचं बोलाल? नाही म्हणजे जे दिसतंय तेच बोलताय तुम्ही. आमच्या आप्पीलाच काही अक्कल नाही. नाही नाही तसं काय नाही. अपर्णावर पूर्ण विश्वास आहे माझा. चला येतो. दीपाडॉन ती मैंने प्यार किया मधली रील केली का तुम्ही? मैंने प्यार किया ती कबूतराची म्हणताय काय? नहीं नहीं नहीं, एक लड़का और एक लड़की कभी अच्छे दोस्त नहीं हो सकते, ती वाली. हा नाही केली. करा की मग.
येतो. बघ सुष्मी, काय बोलून गेला तो ढोबळे साहेब. पुरीला येळीची असं घाल तुझ्या, नाहीतर मग होत्याचं नव्हतं होऊन बसल. मला कळत नाही तिला जायची गरज काय होती. माझ्या टायमाला नव्हतं ग बाय असलं काय. अगं माझं तोंडवर करून बघायची हिंमत सुद्धा नव्हती. अगं आमची काय अख्ख्या गावात कुणाची हिंमत नव्हती. माझ्या टायमाला अगं सगळे झुरायचे माझ्याशी बोलायसाठी, पण मी कुणाशी बोलत नव्हते. काय सुष्मी, अर्जुन काय झालंय? चला पे, तुला सांगतो एक सरप्राईज आहे. तू आता बास करा. काय झालं पे? काय झालं काय झालं? अरे तू घरात येऊन मोठमोठ्याने आवाज देऊन गाडीत बसवलंय मला. सबर करो अपर्णा मॅडम, सबर का फल लय कडक होत आहे. उतरते मी, गाडी थांबव. आपे नको टेन्शन घेऊ, काय टेन्शनचं काम नाही, उलट लय खुश होशील तू. काय खुश होईल अर्जुन तू? एक मिनिट, आपण तुझ्या घराकडे चाललोय. हा का? कदमांचं घर का इकडं? अर्जुन अगं आपे काय नाही होणार, गप तू चल. एक मिनिट, मी तुझ्या घरी नाही येणार. अर्जुन आधीच लई राडी झाले, तू गाडी थांबव, मला घरी जाऊ दे. आपे अर्जुन सांग की काय झालंय? माझ्यावर विश्वास आहे ना? मग ज्या विश्वासाने तू आलीस त्या विश्वासानेच आज चल. चल ना आपे. मम्मी मी आली जाऊ. अरे चल ना, माझं काम आहे तुझ्याकडे. आले अर्जुन. अप्पे चल ना. अर्जुन लेका तू गेला आता. धरा काका, राहू द्या. नाही आहेत सुट्टे, थांबा. बरं द्या. राजा बापू, अरे झाली का तुझी पोरगी अप्पी कलेक्टर? आता आपण झाली म्हणूनच समजायचंय. अरे आजकाल अभ्यास सोडून बाकीच्याच गोष्टीत कलेक्टर झाले बाबा ती. ए सध्या मध्या, तुम्हाला काय काम धंदे असतात का नाही रे? सकाळी उठलं की कोपरे धरायचे आणि चकाटे पेटत बसायचं. ते बघा ढोबळे साहेब आहेत का काय? ढोबळे? अरे ते वाकडा तिकडा असं का चालतंय? अरे वाकडा तिकडा स्वभाव आहे त्याचा. ते रक्त दिसनावे लागलेलं तुम्हाला. अरे पण त्याला मारला का काय कुणी? काहीतरी झालंय. संकल्पराव, बापरे, अहो एवढं लागलंय? काय झालं काय नक्की? अहो रक्त निघतंय.
कुणी मारलं काय? अरे आपल्या गावात लपून छपून मारणारा एकच माणूस आहे. शेष आहे तो फिक्स मध्ये. कशाला बडबडत बसलाय? ये आप्पे ये. अपर्णा थँक्यू बरं का. नुसतं थँक्यू म्हणून कसं चालेल? हा, तिला बक्षीस द्यायला पाहिजे काहीतरी. काय अर्जुन? नक्की 100% डन. नाही पण झालंय काय? कळेल तुला. अरे घेऊन ये की आत. स्मिता कदम? होय, हीच स्मिता कदम, आमची तायडी. तायडी आज माणसात आल्यागत वाटते ना? वय वंस एवढी वर्ष झाली तरी अजून हाय तशाच दिसतात बघा. तुम्ही फार सुंदर दिसताय. त्यांना कळतंय का मी काय बोलते ते? नाही, अजून तिला तेवढं नाही कळत, पण म्हणजे मी बोलेल ना ती. हा, बोलेलच ती. त्यासाठीच ती तिला दवाखान्यात घेऊन चाललोय ना. खरंच? खरंच. पण मला तुझी माफी पण मागायची. अहो नाही. नाही आप्पे, मला बोलू दे. आमच्या तायडीचं मला खूप कौतुक वाटायचं. अभ्यास करायची, पहिला नंबर मिळवायची. मला त्यातली काही अक्कल नव्हती, पण वाटायचं किती भारी आहे. झालं ते झालं, पण आता तू तशी आहेस. आप्पे, मी तुला काय बाय बोललो? तुझ्या भावाचा फोन पडला. जमलं तर मला माफ कर. हो, तुम्ही काय बोलताय? मला काय बोलू काहीच कळत नाही बघा. अप्पे, तू काहीच बोलू नको बघ. अगं तुझ्यामुळे तर या घराला घर पण आलंय आज. आज तुझ्यामुळे आमचे डोळे उघडला. ती घरात नाहीये आणि बाहेर चक्कर येऊन पडली हे आम्हाला कळलं आणि आमचा रागच मावळून गेला. तुम्ही आत या की. त्यांच्या बाजूला जरा वेळ बसत त्यांना बरं वाटेल. हो, या तुम्ही. नाही, नको. आता त्याच्यापेक्षा तिला हॉस्पिटलला नेणं महत्वाचं आहे. तिची पुढची ट्रीटमेंट देणं तिला महत्वाचं. नाही पण सरकार तुम्हाला राग नका येऊ देऊ, पण तुम्ही पिऊताईच्या घरी पण असंच म्हणलं होतं की. मला वाटलंच, म्हणून तर तुला खासकडे बोलवलंय. हवं तर तू चल आमच्या सोबत दवाखान्यात, मग तर तुला विश्वास बसेल. खरंच चल. स्वप्नील, आत्ता लिहून चला. मी आहे पुढे. हो, मी आहे पुढे. चला. मी घरी काही सांगितलं नाही.
फोन करून सांग की. माझ्याकडे फोन कुठे आहे? माझ्या नंबरवर लाव. अरे पण ते तुला यायचंय ना सोबत.